तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची तूट नोंदवण्यात आलेली आहे। वरुणराजा रुसल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती चांगली आहे। राज्यातील पावसाची सद्यस्थिती आणि अंदाज चिंताजनक असून राष्ट्रीय स्तरावर 13% तूट आहे, तर राज्यामध्ये विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात ही तूट 24 ते 25% पोहोचलेली आहे। मराठवाड्यातील लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये पावसानं ओढ दिली असून दुष्काळाचं सावट आहे। पावसाचा तुटवडा असलेल्या जिल्ह्यांची संख्या सातत्यानं वाढतीये। ऑगस्टच्या ऐन हंगामात पडलेल्या या पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसतोय। त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांच्या वाढीवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। पावसानं अशीच ओढ दिल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि भूजल पातळीमध्ये घट यामुळे मराठवाडा विदर्भात मोठं संकट निर्माण होण्याचीही शक्यता आहे। तर कोकण आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मात्र पावसाची स्थिती चांगली आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या मोठ्या भागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे। त्यामुळे बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये गंभीर टंचाई जाणवते। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। मालकीनबाईंचा रुबाब केवळ आटो उतार्यावरच, सातबारा आणि सिटी सर्वेला मात्र पुरुषांचीच मक्तेदारी, महिलांचा सहभाग आजही ठरतोय दुय्यम। मार्च 2021 मध्ये मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिल्यामुळे अनेक महिलांच्या नावावर मालमत्तांची नोंद झाली, मात्र सवलतीचा लाभ घेण्यापुरतेच ही प्रक्रिया मर्यादित राहिल्यामुळे प्रत्यक्ष निर्णयामध्ये आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर आज देखील पुरुषांचंच वर्चस्व कायम आहे। गॅस टंचाईने महिलांच्या डोक्यावर पुन्हा सरपण, सिलेंडरसाठी 45 दिवसांची प्रतीक्षा, उज्ज्वला योजनेनंतर पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार। आंबेगाव तालुक्यामध्ये गॅस सिलेंडरची उपलब्धता कमी असल्यामुळे नागरिकांना 1.5 महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागते आणि त्यामुळे उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना स्वयंपाकासाठी पुन्हा लाकूड फाटा गोळा करून चुलीचा वापर करावा लागतोय। गोण्या न भरल्याने कांदा एक्सप्रेसला बेग, दिल्लीला बुधवारी रवाना होण्याची शक्यता, शेतकऱ्यांचा विरोध मात्र कायम। कांद्याच्या गोण्या वेळेत उपलब्ध न झाल्याने आणि पॅकिंगचे काम संथ गतीने चालल्यामुळे नाशिकहून सुटणारी कांदा एक्सप्रेस मंगळवारी धावू शकली नाही, तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत बाजारामध्ये कांदा पाठवण्याऐवजी त्याची परदेशात निर्यात करून चांगला भाव द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करतायत। कापसाचे दर 10,000वर जाणार, किसान नेते जावंदिया यांचा अंदाज, दिवाळीनंतर अधिक दर मिळण्याची शक्यता। जागतिक बाजारातील तेजी, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे घसरलेले मूल्य आणि वाढती मागणी यामुळे यंदा कापसाचे भाव प्रति क्विंटल 10,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शासनाने आयात कर रद्द केला असला तरी उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये शिधा वाटपातील साड्यांचा धागा, निकृष्ट दर्जाचा महिलांचा संताप, जाहिरातीत नेत्यांची छायाचित्रे। रक्षाबंधन निमित्त रेशन दुकानांमधून वितरित करण्यात आलेल्या साड्या अत्यंत हलक्या आणि निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली। राजकीय नेत्यांचे फोटो छापून जाहिरात केल्याचा या साड्या वापरण्यायोग्य नसल्यामुळे महिलांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, 86 कोटींचा निधी मंजूर, पुढील शेती हंगामासाठी आर्थिक आधार, निकष आणि दरानुसार मदत देण्यात येणार। खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान झालेल्या नाशिक, अहिल्यानगर, जळगाव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत मंजूर करण्यात आली। ही मदत कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पारदर्शकपणे जमा केली जाईल। शेतकऱ्यांना घर बसल्या मिळणार खत, दुकानात फक्त QR कोड दाखवता शेतकऱ्यांना खतं मिळणार। शासनाने खत खरेदी प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी फ्रेमवर्क आणि फर्टिलायझर सेल हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलंय आणि याद्वारे शेतकरी घर बसल्या खताची नोंदणी करून दुकानामध्ये QR कोड दाखवून थेट खत मिळवू शकतील। येवला तालुक्यात पावसाने मारले दडी, 33,000 हेक्टरवरील पीक संकटात, वाढ खुंटली। उत्तर पूर्व भागातील शेतकरी हवालदिल, पालखेड डाव्या पालव्याचा काही भागाला आधार। तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे सुमारे 32,000 हेक्टर क्षेत्रावरील मका, सोयाबीन यासारखी पिकं सुकू लागलीत। पाण्याअभावी उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे। ओल्या मक्याची 2,701 रुपये क्विंटल दराने खरेदी, मालेगाव बाजार समितीत हंगामातील सर्वोच्च बोली। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन ओल्या मक्याच्या लिलावाचा शुभारंभ झाला असून पहिल्या दिवशी उच्चांक भाव मिळाला। इथेनॉल निर्मिती उद्योगाकडून मक्याला मोठी मागणी असल्यामुळे वर्षभर बाजारामध्ये तेजी राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात भरल्या आभाळाखाली दुष्काळाचा सावट, गेल्या 25 दिवसात 68% तुटीचा पाऊस, पिके धोक्यात। जिल्ह्यामध्ये 25 दिवसात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकं धोक्यात आली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। हवामान खात्याचे अंदाज अपुरे ठरल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वेगाने घटल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय।
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये 87,484 हेक्टरवरील पिके धोक्यात. बार्शी तालुक्यातील विहिरी, नद्या, नाले, साठवण तलाव हे सर्व स्तोत्र कोरडे ठाक. तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे विहिरी, नद्या, तलाव कोरडे पडले असून सोयाबीनसारखे पिके सुकू लागली. गेल्या वर्षीच्या चुकीच्या पर्जन्यमान आकडेवारीमुळे प्रशासनाकडून मदतीचा अभाव असून ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई आणि पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झालाय. नाशिक जिल्ह्यातील कळवण परिसरामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 62 कोटींचा दिलासा. आमदार नितीन पवार यांच्या सातत्यपूर्व पाठपुराव्याला यश. 1,17,000हून अधिक शेतकऱ्यांना भरपाई मिळणार. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे कळवण आणि सुरगाणा तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने 62 कोटी 45 लाख रुपयांची मदत मंजूर केली आणि या निधीमुळे जिल्ह्यातील 1,17,419 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आर्थिक नुकसानीपासून सावरण्यास थोड्याफार प्रमाणात मदत होईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पाण्याचा टँकर सुरू. टँकर संख्या 0 वरून 10 पर्यंत वाढली. मराठवाड्यात देखील 181 टँकरद्वारे पाणी पुरवठा. पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन टँकर सुरू करण्याची वेळ आली. मराठवाड्यातील विविध गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये पाण्यासाठी एकूण 181 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त जाहीर करा. शहरामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली. यासोबतच प्रलंबित पीक विमा, कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव देण्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलं. कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणूचा धोका. फुलकिड्यांद्वारे प्रसार होतोय. कापूस पिकामध्ये फुलकिड्यांद्वारे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगामुळे झाडांची वाढ खुंटून बोंड धारणेवर विपरीत परिणाम होतोय. यावेळी कीटकनाशकांचा अवलंबून न राहता शेतीची नियमित पाहणी करून तण नियंत्रण आणि बाधित झाडे नष्ट करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात आले. जालना जिल्ह्यामध्ये रेशन जनावरे देखील खाणार नाही. निकृष्ट धान्याचं वितरण, पुरवठा विभागाचं दुर्लक्ष. रेशनधारक महिलांचा संतप्त सवाल. किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा. रेशन दुकानांमधून अत्यंत खराब आणि खाण्यास अयोग्य धान्य पुरवलं जात असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने चौकशी करून चांगल्या दर्जाचं धान्य न पुरवल्यास किसान सभेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. अनुदानाची चिंता मिटली. गरजू शेतकरी ठिबकचा लाभ घेणार. डिजिटल चलनाद्वारे आधीच मिळणार फ्रंट एडेड सबसिडी. शेतकऱ्यांना सुरुवातीच्या भांडवलाची अडचण भासू नये म्हणून डिजिटल चलनद्वारे सबसिडी म्हणजे ई चलनाच्या टोकन रूपामध्ये थेट आगाऊ अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या नवीन उपक्रमामुळे अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकऱ्यांना कोणतीही बँक खात्याची अट न ठेवता ठिबक आणि तुषार संच सहज खरेदी करता येणार आहे. ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. जळगाव जिल्ह्यामध्ये सूक्ष्म सिंचन अनुदान मागील वेळेस उशिरा मिळालं आणि यात मागील वर्षामध्ये अनुदानासंबंधी अर्ज दाखल केलेले अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत आणि यासंबंधीने अर्ज स्वीकारण्यात आलेत. उडदाच्या दरात यंदा चांगली वाढ. बार्शीमध्ये 8,700 रुपयांपर्यंत दर. दररोज 700 कट्टे आवक. उत्पादन 75% घटले. आगामी काळामध्ये आवक वाढणार. पावसामध्ये झालेला खंड आणि पेरणीला झालेल्या विलंबामुळे यंदा उडदाचे उत्पादन जवळपास 70 ते 75% घटले. उत्पादन कमी झाल्यामुळे आवक मंदावली असली तरी बाजारात उडदाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. साखरेपाठोपाठ आता गुळाला लागलाय महागाईचा मुंगळा. ग्राहक हैराण. गुळ 75 ते 90 रुपये किलो. सणासुदीच्या दिवसामध्ये सामान्यांच्या खिशाला कात्री. ऊसाची उपलब्धता कमी झाल्यामुळे आणि उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे बाजारामध्ये गुळाचे दर 75 ते 90 रुपये किलोपर्यंत पोहोचलेत. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून ग्राहकांनी खरेदीचं प्रमाण कमी केले. सोयाबीनच्या दरात ओहोटी सुरू. 4 दिवसांमध्ये 810 रुपयांची घसरण. 7,500हून सोयाबीन आलं थेट 6,000वर. पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेमध्ये वाढ. बाजारात मागणी कमी असल्यामुळे तसेच नवीन आवक सुरू होण्याच्या शक्यतेमुळे लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर 7,500हून थेट 6,000 रुपयांपर्यंत खाली आलेत. त्यातच पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे पिके सुकू लागली असून शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये खरीपावर संकट. बाजारात मंदी. उलाढाल 50%. शेतकऱ्यांच्या हाती पैसे नसल्यामुळे अर्थचक्र मंदावले. महिनाभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे खरीप पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांच्या हाती पैसे उरला नाही. शेतातील या संकटामुळे ऐन श्रावणी आणि सण उत्सवाच्या काळामध्ये स्थानिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची उलाढाल 50% घटली. दिवाळीत कांदा आणखी रडवणार. सप्टेंबरपासून आवक कमी होणार. ऑक्टोबरपर्यंत पुरवावा लागणार. विक्रमी दरवाढ होणार. आवक कमी झाल्यामुळे घाऊक बाजारामध्ये कांद्याचे दर 32 ते 42 रुपये तर किरकोळ बाजारामध्ये 60 रुपये प्रति किलोपर्यंत वाढलेत. ऑक्टोबरपर्यंत हा साठा पुरवावा लागणार असल्यामुळे आगामी दिवाळीमध्ये कांद्याच्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.